नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आज मी तुम्हाला माझी MAUS 725 सोयाबीन फुल अवस्थेमध्ये ती आली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। सध्याच मी शेतामध्ये आलेलो आहे आणि यावर्षी आपण दरवर्षी टोकन करत होतो। सोयाबीन टोकन म्हणजेच 2 ओळीच्या मधातला अंतर, 2 झाडाच्या मधातला अंतर हे सगळं व्यवस्थित घेऊन महिला लेबरच्या सहाय्याने त्याला टोकन करून सगळ्या पद्धतीची आपण काळजी सोयाबीनची घेत होतो। परंतु यावर्षी जरा खूप कामं आणि सुरुवातीला अति पाऊस आला आणि त्याच्यामुळे पेरणीची घाई झाली आणि मग आपण पेरणी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन पेरली। तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण जी पहिली फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की खरात पाटील तुम्ही जी सोयाबीन दाखवताय किंवा तुम्ही जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता किंवा शेतकऱ्यांना सांगता, परंतु सांगणं सोपं असतं, करणं अवघड असतं हे मलाही मान्य आहे। परंतु मी यूट्यूबर किंवा शेतीचे व्हिडिओ सांगणारा नंतर आहे। आधी मी शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी आहे आणि सुदैवानं माझं शिक्षण पण ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे आणि विनाकारांचं खोटं बोलणं मला येत नाही। हे जे तुम्ही क्षेत्र दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर, तर याचं काय झालेलं, आम्ही पेरणी केली, आदल्या दिवशी चांगला पाऊस होता, त्याच्या आधी पण चांगला पाऊस होता, अपेक्षित वल जवळपास मिळाली होती, पेरणी केली। फक्त पेरणी करताना काय झालं, काही क्षेत्रामध्ये बियाणं खूप खोलवर पडलं, काही ठिकाणी खूप वरती पडलं आणि ट्रॅक्टरचं आपल्याला माहिती आहे की जे तासं ज्या रो जे मोठं टायर असतं त्याच्या खाली येतात, तर मग त्यांचं काय होतंय तर ते लेट निघतं। त्याच्यावर जर का मागच बीज पाणी वगैरे पडलं ना तर मग ते लवकर निघतं। नेमकं तेच झालेलं आणि 9 ते 10 दिवस पेरणी झाल्यानंतर 9 ते 10 दिवस पावसाचा थेंबही पडला नाही, ढगसुद्धा नव्हते, कडाक्याचं ऊन होतं। अशामध्ये सरद गरम झालं आणि आम्हाला वाटलं की आता बस आपल्याला यावर्षी दुबार पेरणी करावी लागते आणि त्या मानसिकतेमध्ये आम्ही होतो, तशी तयारी होती। परंतु 9व्या दिवशी दुपारला एक चांगला पाऊस पडला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस पडला आणि पहिली जी ओलवर आपण पेरणी केली होती, म्हणजे पुरेशी ओल असताना पेरणी करण्याचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगतोय। पुरेशी ओल होती मी पेरलं तेव्हा आणि ती पेरणी केल्यानंतर त्या ओलमुळं खालचा दाणा निघून आलेला, परंतु वरती पाऊस न आल्यामुळं, जमीन कडक झाल्यामुळं तो वरती येऊ शकला नाही, कारण की त्याला वरती ओल मिळाली नाही। पण मग 9व्या दिवशी पाऊस पडला तेव्हा पूर्णतः सोयाबीन निघून आलं, पण त्याच्यामध्ये तोडे पडले, ज्याला आपण आमच्या ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये गॅप म्हणतो, गॅप। आणि जेव्हा आपण ते तोडे टाकतो त्याला आपण गॅप फिलिंग म्हणतो। तर मग ते झालं। नंतर काय झालं की 2 तास हे लवकर निघून आले, 2 तास उशिरा निघायला आले। त्याच्यामुळं काय होतं, जर समजा आपण पेरणी केली आणि एकसारखा पाऊस असला, एकसारखी पेरणी निघून आली, तर मग काय होतं, एकसारखी सोयाबीन दिसते। परंतु ज्या वेळेस तुमची सोयाबीनची पेरणीच विचकते त्यावेळेस तुमचं अवघड होतं आणि नेमकं यावर्षी माझं तेच झालेलं। पण तसं असताना सुद्धा आपलं सोयाबीन तुम्ही बघू शकता, सध्या ते एकसारखं दिसतंय। स्क्रीनवर मी तुम्हाला ते दाखवतो आहे। आता मला एक येलो मोजॅकचं झाड दिसलेलं आहे। मी नेहमी सांगत असतो आणि आताही मला ते सांगायला आनंद वाटेल की आपण शेतात कशासाठी जायचं, तर आपण शेतात गेलं, शेताशी एकनिष्ठ झालं की शेत आपल्याशी बोलायला लागतं आणि त्याला काय लागतं, पिकाला काय लागतं ते आपल्याशी सांगतं। थोडक्यात काय, मी इथं आलो, मला हा येलो मोजॅकचं झाड दिसलं, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, हे मी आता उपटून घेतोय। अनेक शेतकरी काय करतात की बा समजा आता याला हे बघा, याला हे फ्लॉवरिंग दिसते तुम्हाला, या फ्लॉवरिंगमुळं किंवा याला लागलेल्या शेंगांमुळं, त्या 50-100 दाण्यामुळं किंवा 50-100 ग्रॅममुळं हे जो येलो मोजॅक आहे ना, हा उपटून घरी न्यायला जीवार करतात आणि मग याच्यावर पांढरी माशी बसते आणि ती याचा पूर्ण प्रचार प्रसार तुमचा शेतभर करते आणि मग तुमचं पीक होत्याचं नव्हतं होतं। त्याच्यामुळं हे आता मी घरी घेऊन जाणार। माझ्यासोबत शुभम आहे, माझा मित्र आहे गावातला, माझ्यासोबत असतो, हे आपल्याला घरी न्यायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, तर मी तुम्हाला माझी सोयाबीन दाखवतोय। ही बघा तूर, ठीक आहे। आता व्हिडिओ आपले फक्त विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये नाही तर ऑल महाराष्ट्र व्हिडिओ बघतात किंवा ज्या जिथं तिथं मराठी भाषा समजते ते सगळे शेतकरी आपले व्हिडिओ बघतात। MP च्या बाउंड्रीवरचे जे काही MP तले शेतकरी आहेत ते सुद्धा बघतात, त्यांना मराठी समजते, मराठी बोलता येत नाही, बरेचसे शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत।
तर आता हे MAU 725 सोयाबीन वाण आहे ज्याच्यामध्ये मी फिरतो आहे. याच्यामध्ये आपण जवळपास आता ही 5व्या तासावर, किती तासावर शुभम आपली ओळ? 1 2 3 4 5 6, म्हणजे मध्ये सोयाबीनचे 5 तास आहेत आणि 6व्या तासावर तुरीची ओळ घातलेली आहे. तर आता याच्यामध्ये काय झालेलं होतं माहिती आहे का, ही तूर जी आहे ना, तर हिची पण वाढ थांबली होती आणि सोयाबीन हिच्या वरती जायला लागलं होतं. मग आपल्याला काय करायचं आहे की तूर पण इथं जिवंत ठेवायची, कारण की आता आपण बघतो तुरीला भाव हा 10,000 प्लस आपल्याला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला 10,000 प्लस तुरीला भाव मिळतो. आणि आपल्या देशाचा जवळपास आपल्याला 45 लाख टन, नॉट अ मजाक बरं का, 45 लाख टन इतकी तूर आपल्याला खायला लागते. जगभरामध्ये फक्त आपलाच देश आहे की जो तुरीचा खाण्यासाठी वापर करतो. तुरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहे. भारतामध्ये दररोज संध्याकाळी तुरीची डाळ हे जेवणाचं आपलं महत्त्वाचं खाद्य असतं. आपल्या हॉटेलमध्ये सगळीकडे तूर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. परंतु दुर्दैवानं काय झालंय की आपली तुरीची उत्पादकता खूप घटली. त्याच्यामुळं आफ्रिकन कंट्रीज जे आहेत, आफ्रिकन देश जे आहेत, ते तुरीचं उत्पादन घ्यायला लागलेत आणि ती 3rd क्लास क्वालिटीची तूर ते आपल्याला पाठवतात आणि मग ते सरकार आपल्या ती पाईपलाईनमध्ये टाकतं आणि मग त्याच्यामुळं काय होतं, आपल्या तुरीचे भाव पाडायचं कारस्थान होतं. परंतु आपली गरज आहे देशाची 45 लाख टन, आपण 30-32 लाख टनाच्या पुढे जायला तयार नाही. 10 ते 14 लाख टनाचा तुटवडा निर्माण होतो. त्याच्यामुळं तुरीला दरवर्षी भाव राहतो. आणि तुरीमध्ये महत्त्वाचं काय माहिती आहे का, तुरीमध्ये का आपल्याला उत्पादन येत नाही, तर तुरीमध्ये मर रोग आहे, वांज रोग आहे. आणि महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, आता तुम्ही बघू शकता ही सोयाबीन आहे माझी, जर ही अतिरिक्त वाढायला लागली, आता मला माहिती आहे म्हणून मी फवारत नाही, परंतु ज्या शेतकऱ्याला माहीत नाही तो शेतकरी काय करतो की बाबा आता सोयाबीन वाढ व्हायला लागली आहे, तो कृषी केंद्रवाल्याकडे जातो. 100 पैकी 10च कृषी केंद्र चालक BSc ॲग्रिकल्चर झालेले आहेत. बाकीचे कोणी DP रोडनं दुकानं आहेत, BK रोडनं आमचं आहे, आमच्या बापदाद्यापासून आम्ही कृषी केंद्र टाकलंय, आमच्याकडे लायसनच्या मायचा पत्ता नाही, काहीच नाही आमच्याकडं. असं नसताना मग सरकार त्यांच्यासाठी एक कोर्स आणतंय, 3 महिन्याचा कोर्स ते करतात आणि कृषी केंद्र टाकतात. मग त्यांना जर आपण सांगितलं सोयाबीनची अतिवाढ झाली तर कंपनीनं त्या कृषी केंद्रवाल्याला सांगितलेलं असतं की अतिवाढ झाली की मग द्या त्यांना वाढरोधक. मग वाढरोधकामध्ये आपल्याला माहिती आहे चमत्कार, ताबोली, कल्टर याचा वापर होतो. त्याच्यामध्ये असतं पॅक्लोबिट्राझोल, ठीक आहे, चमत्कारमध्ये मॅपिकॉट क्लोराईड असतं, पण ताबोलीमध्ये आणि कल्टरमध्ये पॅक्लोबिट्राझोल आहे. तर ते आपण वापरल्यानंतर काय होतंय, सोयाबीनची तर वाढ थांबते. ते काम काय करतं हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ते काम असं करतं की रोप अवस्था थांबवणे आणि म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवतं, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ वाढवतं. म्हणजेच काय की रोप अवस्था झाडाची थांबून त्याची सर्व प्रकारची वाढ तिथल्या तिथं स्टॉप करून त्याची ब्रांचिंग होणं पण थांबून आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला फुलं लागणं सुरू होतात, गर्भधारणा सुरू होते. त्याला अशा पद्धतीचे ते काम करतं. आता मला सांगा, तुम्ही जर या सोयाबीनवर ते मारत असाल आणि त्याच्यामध्ये जर ही तूर असेल आणि याच्यावर जर तुम्ही ते मारत असाल तर या तुरीची बायोकेमिकल प्रोसेस डिस्टर्ब होते आणि ही तूर तुम्हाला उत्पादन देत नाही. तुम्ही म्हणता की तुरीचं 2 आणि 3 क्विंटलच्या वरती उत्पादन जायला तयार नाही. आपल्या चुकाही भरपूर होतात. मर रोग आहे, वांज रोग आहे. मर रोग, वांज रोग कंट्रोल करण्यासाठी ट्रायकोडर्माचा तुम्ही वापर करताय का, ड्रिंचिंग करताय का, नाही करत. जीवाणू तुमच्या शेतामध्ये आहेत का, नाही आहेत. मग त्या जीवाणूची संख्या तुम्हाला वाढवावं लागेल तर तुम्हाला तुरीसारखं सेन्सिटिव्ह क्रॉप आपण ज्याला म्हणतो ते उत्पादन देऊ शकेल. म्हणजे आम्ही ॲग्रिकल्चरला असताना आमचे प्रोफेसर आम्हाला सांगायचे की तूर आपण जर खाल्ली तर त्याचा शेंडा आपल्याला तुरट लागतो किंवा थोडा कडवट लागतो. म्हणजेच काय की तिच्यावर अळीचा प्रादुर्भाव कमी होत असेल असं त्यांचं एक त्या प्रोफेसरचं हे होतं. परंतु सध्या मर आणि वांज रोगामुळे अतिसंवेदनशील झालेलं आहे ते पीक. तूर पिकाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर जमिनीत पाण्याचा निचरा खूप होणं गरजेचं आहे. पाण्याचा निचरा होत नसेल तर त्याच्या मुळ्या खराब होणार आणि ते लगेच त्याच्यावर मर रोग येणार आणि ते वाळणार. त्याच्यामुळे ती काळजी तुम्हाला घेणं गरजेची आहे. आता ही स्क्रीनवर तर मी तुम्हाला मी बोलता बोलता स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोच आहे. हा जवळपास 2.25 एकराचा आमचा शेताचा पट्टा आहे. आणि विशेष म्हणजे ही जी जमीन आहे ही काळी भोर नाही, ही जमीन भुरमुटी आहे, मुरमाड टाईप जमीन आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता काहीच नाही, योग्य खत व्यवस्थापन आणि योग्य वेळी फवारणी आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती गोष्ट देणं. सध्या तुम्ही बघू शकता वरती ढग दाटून आलेला आहे आणि वरुण राजाचं आगमन होतं, म्हणजे पाऊस येतो आहे. याला आपण काय टाकलंय मित्रांनो, तर याला आपण 2 सिंगल सुपर फॉस्फेट एकरी टाकलेला आहे. त्याच्यासोबत
थोडंफार 1-2 मायक्रोन्यूट्रिएंट होत्या मागच्या वर्षीच्या उरलेल्या, ते टाकलेले मिक्स करून तो बेसल डोस झाला, पुढे फेकून दिला होता. त्याच्यानंतर मागणं पेरणी केली आणि पेरणी करताना एकरी 1 बॅग 10-20 टाकलेली आहे. अशा पद्धतीचं खताचं याचं व्यवस्थापन आहे. याला आपण चक्री भुंगा आणि खोडमाशी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही सोयाबीन आपण 14 ते 15 दिवसात झाल्या, आपण व्हिडिओ वगैरे सगळे अपडेट दिलेले आहेत. 14 ते 15 दिवसाची झाल्या आपण त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर जे की ज्याच्यामध्ये की सायपरमेथ्रिन आणि प्रोपेनोफॉस असतं की त्याचा आपण फवारा घेतलेला आहे. आणि आपण आता काल परवाला सोयाबीन आपली जवळपास 40 दिवसाची झालेली असताना 40-45 दिवसाची, कारण की पावसामुळे माझी ती फवारणी लेट झाली, तर त्याच्यामध्ये आपण हारू बुरशीनाशक घेतलं. त्याच्यामध्ये टेबुकोनाझोल आहे आणि सल्फर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्लोरोपायरिफॉस घेतलं आळीसाठी आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून काय घेतलं तर इमेबॅक्टिन घेतलं 10-12 ग्रॅमनं आणि त्यासोबत आपण एक आविष्कार म्हणून ते घेतलं आणि आविष्कार म्हणजे अमायनो ॲसिड, आणि ते संपल्यानंतर मग आपल्याकडे इसाबियन होतं ते आपण वापरलं. आता तुम्ही बघू शकता, खोटं बोलायचं नाही, जे आहे ते आहे. परत एकदा या ठिकाणी मला येलो मोझॅकचं त्या ठिकाणी प्लांट दिसतंय. आता हे पण मी उपटणार. असे जे प्लांट आहेत ना, हे तुम्हाला उपटून घेणं खूप गरजेचे आहेत. जर तुम्ही हे उपटले नाही ना तर खूप अवघड होतं. हे बघा, हे असे जे झाडे ना हे उपटून घरी घेऊन जाणं गरजेचं आहे. तर जे पूर्ण जे आपण भनकं म्हणतो ना, किडे किटकुलं शत्रू किडे वगैरे जे काय उडणारे फिरणारे पांढरी माशी वगैरे, ते सगळं याच्यामुळं आपल्या अंगलट येते. हे बघा, मस्त पाऊस सुरू झालेला आहे, जबरदस्त. अशा पद्धतीची आपली सोयाबीन आहे. फुलं वगैरे सगळं तुम्हाला दिसत आहेत. आणि प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतामध्ये खाण्यासाठीचा भुईमुंग लावत असतो, घरच्यासाठीचं. शेतामध्ये मूग असेल, उडीद असेल, या सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या आपल्या आई वगैरे सगळे लावत असतात. आणि कदाचित मला वाटतं हे सगळं लावणारी, तीळ सगळं थोडं लावणारं आणि ते आपल्याला बाजारातून विकत न आणण्यासाठीचं सगळं हे, तर ती शेवटची पिढी आपल्या आई लोकांची आहे. हे बघू शकता तुम्ही, हे आहे. वरतून पाऊस पडतो आहे, कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो की नाही दिसत माहित नाही. त्यानंतर नीलगाईचा तुम्हाला तर त्रास असेलच. हे बघा, नीलगाईचा सुद्धा आम्हाला प्रचंड त्रास आहे. पाणी खूप आलाय आणि हे बघा, या ठिकाणी नीलगाईंनी खाल्लंय. आमच्या भागात त्याला रुई म्हणतात. तर असा ताप आहेच आहे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा. कितीही राखलं तरी ते खातातच. शेतकरी थोडाफार विचार करतो, बाबा जाऊ द्या, ते त्यांच्या वाट्याचं पण असतं. बघू शकता तुम्ही, मागं पाऊस चालू झालाय. मी सुद्धा आता पावसात ओला व्हायला लागलोय. अशा पद्धतीचं माझी सोयाबीन आहे, जी मी तुम्हाला दाखवतो आहे स्क्रीनवर. तर बऱ्याचसं मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं आणि आज वेळ मिळाला, तुमच्याशी बोलता आलं. काही गोष्टी सुटल्या असतील तर कमेंट्समध्ये सांगा, मग मी लाईव्ह येईल आणि त्याचे पण तुम्हाला काही उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. धन्यवाद. शेती माती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आपल्या फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज पण फॉलो करा. थँक्यू. पुन्हा भेटू.